370 कलम हटवलं असलं तरी आज जम्मू आणि काश्मीर हे देशासाठी खुलं करण्याचं काम जे कोणाच्या बापाला जमलं नसतं ते आदरणीय पंतप्रधानांनी केलं आहे। अख्ख्या जगानंच त्यांचं कौतुक केलेलं आहे, अख्ख्या देशाने त्यांचं कौतुक केलेलं आहे। मुस्लिम बांधवांमध्ये हळूहळू त्यांना कळेल, समजेल की का मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये भूमिका नव्हती। फक्त काही राजकीय पुढाऱ्यांनी, राहुल गांधीसारख्या काँग्रेसवाल्यांनी हे त्यांच्या डोक्यामध्ये जे भगवलंय मुस्लिम समाजाच्या, ते निश्चितपणे हळूहळू बाहेर पडेल। आणि राहुल गांधी आणि काँग्रेस यांनी फक्त स्वातंत्र्यानंतर या मुस्लिम समाजाला फक्त वापरून घेतला आहे। मुस्लिम समाजाला फक्त गरिबी हटावच्या घोषणा दिल्या, नारा दिल्या आणि गरिबांनाच हटवून टाकलंय। हे माझ्या मुस्लिम बांधवांना हळूहळू समजेल, हळूहळू निश्चितपणे कळेल। काँग्रेस ही फक्त मुस्लिम बांधवांसाठी वोट बँक म्हणून त्यांनी या समाजाचा वापर गेली 70-75 वर्ष करून घेतला आहे, हे माझ्या मुस्लिम बांधवांना कळेल। आज देखील मुस्लिम समाजामध्ये गरिबी का आहे याचं आत्मपरीक्षण केल्यानंतर माझ्या मुस्लिम बांधवांना कळेल याचं कारण फक्त काँग्रेस आहे, फक्त काँग्रेस आहे। फक्त काँग्रेस ही निवडणुकीसाठी या समाजाला वापरून घेते, हे हळूहळू माझ्या मुस्लिम बांधवांना कळेल असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे। भाई, जम्मू काश्मीर आणि हरियाणाचा निकाल जाहीर झाला आहे, निकाल तुम्ही पाहिलेला आहे, काय वाटतं या निकालाकडे? आपण पाहिलं जम्मूमध्ये भाजपचं सरकार आलेलं आहे, बसलेलं आहे आणि नरेंद्रजी मोदी या देशाचे पंतप्रधान यांच्यावरती जम्मूच्या नागरिकांनी विश्वास ठेवलेला आहे। मी आदरणीय या देशाचे पंतप्रधान यांना मनापासून त्यांचे आभार मानेन, त्यांचं अभिनंदन करण्याचा मी मोठा नाही, मी लहान माणूस आहे। पण आज सुरुवात झाली जम्मूमध्ये। आज आपल्याकडे जम्मूमध्ये, काश्मीरमध्ये आपण आपली जागा घेऊ शकत नव्हतो। कुठलाही या देशाचा नागरिक तिथे जागा घेऊन एकदा व्यवसाय देखील करू शकत नव्हतो किंवा जम्मूमध्ये, काश्मीरमध्ये आपला झेंडा फडकवू शकत नव्हतो देशाचा। अशी अवस्था असताना आज जम्मूमध्ये भाजपाचा पक्षाचा झेंडा फडकलाच आणि या देशाला अभिमान वाटेल असं काम आमच्या पंतप्रधानांनी केलं। मी मनापासून त्यांना सॅल्यूट करेन, धन्यवाद देईन। काश्मीरमध्ये देखील जे अपक्ष आमदार निवडून आलेले आहेत ते 100% मोदींच्या पाठीशी उभे आहेत, याची मला माहिती आहे। थोडीशी अजून भूमिका मुस्लिम समाजामध्ये बदलली नाही। मला विश्वास आहे भविष्यामध्ये मुस्लिम समाजाबाबत जे निर्णय घेतील चांगले, त्यानंतर मुस्लिम समाजाला देखील एक विश्वास बसेल आणि हे पंतप्रधान सर्व धर्म समभाव घेऊन ह्या देशाची प्रगतीची वाटचाल करतायत। हा संदेश देखील मुस्लिम बांधवांमध्ये जाईल असं माझ्या मनामध्ये म्हणणं नाही, चांगलं होईल। लोकसभेमध्ये जे घडलं ते विधानसभेमध्ये निश्चितपणे घडणार नाही, माझा ठाम विश्वास आहे। मी देखील 55 वर्ष राजकारणामध्ये आहे, राजकारणाचे 55 पावसाळे मी पाहिलेत आणि मग विधानसभेमध्ये आम्हाला आमचा मुस्लिम बांधव आहे, आमचा बौद्ध बांधव आहे, त्यांच्याकडून कुठलीही अडचण होणार नाही असा ठाम विश्वास माझ्या मनामध्ये आहे। आता येणाऱ्या निवडणुका ज्या लागलेल्या आहेत, या निवडणुकांकडे पाहताना आता जे आलेले निकाल आणि तिथे असलेला मात्र दिसतोय, हे बघून येणाऱ्या निकालाकडे आता अहो, जिथे काही नव्हतं, आपल्या देशाचा जिथं झेंडाच लागत नव्हता तिथं आज क्रांती घडले जम्मूमध्ये, हे का कमी आहे का आपल्यासाठी? आणि मला विश्वास आहे हळूहळू ज्या काश्मीरमध्ये पंडितांचे खून झाले होते, पंडितांना हाकून लावली होती, त्यांचं पुनर्वसन पुन्हा होईल हा देखील विश्वास माझ्या मनामध्ये आहे आणि त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी माझे मुस्लिम बांधवच तिथले पुढे येतील हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे। संजय शिरसाट जे आपल्या पक्षाचे प्रवक्ते आहेत, त्यांनी काल एका वाहिनीत असं म्हटलंय की उद्धव ठाकरे यांना 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपदाची ऑफर भाजपने मान्य केली होती, पण उद्धव ठाकरे स्वतः काँग्रेसकडे गेले। एक तुम्हाला आतली गोष्ट सांगू का? आज मी कालपर्यंत बोललो नाही, आज मी आपल्याला सांगतोय की माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जवळजवळ 20 ते 25 वेळा उद्धवजींना फोन केले
आणि उद्धवजी मला मातोश्रीवरती यायचं आहे, आपल्याला बोलायचं आहे, मला चर्चा करायची आहे. पण उद्धवजींनी स्वतःच भाजपचे चर्चाचे दरवाजे बंद केले होते काँग्रेसमध्ये जाण्यासाठी. मी मुद्दाम मी साक्षीदार आहे त्याचा. ही गोष्ट कोणाला माहिती नाही, मला माहिती आहे. मी आज मुद्दाम हे सगळ्या महाराष्ट्र जनतेला सांगतोय की देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता. ते उद्धवजींची भेट मागत होते, मातोश्रीमध्ये येण्यासाठी परवानगी मागत होते. पण मातोश्रीचे दरवाजे बंद आणि चर्चेचे दरवाजे हे उद्धवजींनी केले, भाजपनी नाही. मी साक्षीदार आहे. मी कधीच राजकारण केलं नाही. मी चांगल्याला चांगला आणि वाईटाला वाईट म्हणणारा माणूस आहे. आणि म्हणून आज या सगळ्या देशाला मी सांगेन, माझ्या महाराष्ट्र जनतेला सांगेन, उद्धव ठाकरे यांचं बेगडी राजकारण त्यांचं चाललंय. त्यांना फक्त मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि मुख्यमंत्री होण्यासाठी बाळासाहेबांच्या विचारांना पायदळी तोडून ते काँग्रेससोबत गेलेत. त्यांनी भाजपचे चर्चाचे दरवाजेच बंद केले होते. चर्चाच केली नाही. अगर चर्चा केली असती, अगर अमित शहासोबत ते बोलले असते तर 100% त्यांना 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं असतं. माझ्या मनामध्ये कुठेही शंका नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.